नमस्कार मित्रांनो, आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। आज आम्ही सकाळपासून दादरला चैत्यभूमीला आलो आहोत। इथे किती मोठी गर्दी आहे हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। किती मोठी गर्दी आलेली आहे बघा इथं। बाबासाहेबांनी फक्त आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी असंख्य काम करून ठेवले। ते एक महामानव होते, समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे। आज आपण ज्या अधिकाराने जगतो, शिक्षणाचा हक्क, समानता, संविधान हे सगळं त्यांच्या विचारांची देण आहे। आजचा दिवस म्हणजे या त्यांच्या कृतज्ञतेने नमन करण्याचा क्षण आहे। इथे तुम्ही पाहू शकता हजारो लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत। सगळीकडे घोषणांचा आवाज, निळे झेंडे आणि श्रद्धेची भावना, गावागावातून लोक आलेत। त्यांच्यासाठी झोपण्याची, जेवणाची खास व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे। गर्दी इतकी होती ना की तुम्ही बघू शकता बघा किती सारी गर्दी आहे। आणि एवढ्या गर्दीमध्ये आम्ही चालताना माझ्या नवऱ्याची चप्पलसुद्धा तुटली, पण तिथल्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा होती। सगळे एकत्र एकच भावना घेऊन आलेले होते। तिथं खूप सारे सुंदर कार्यक्रम पण सुरू होते। खूप साऱ्या गायकांनी बाबासाहेबांवरची गाणीसुद्धा इतक्या छान आवाजात गायली। आम्ही तिथे थोडा वेळ बसून ती गाणीसुद्धा ऐकली। त्या गाण्यामध्ये बाबासाहेबांच्या कार्यांची आठवण आणि संघर्षाची शक्ती दोन्ही जाणवत होती। ते आम्ही ऐकून त्यानंतर पुन्हा निघालो। गायकांचा आवाज, लोकांचा उत्साह आणि बाबासाहेबांची आठवण हे सगळं मिळून एक अविस्मरणीय वातावरण झालं होतं। खरंच मन भरून आलं होतं। असं वाटलं की आज संपूर्ण मुंबई बाबासाहेबांच्या विचारांमध्ये एकत्र आली आहे। खरंच इथे एकाच जागी वेगवेगळ्या गायकांचे कार्यक्रम सुरू होते। कोणी भीमगीत गात होतं, कोणी प्रेरणादायी गाणी आणि कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची रचना। आम्ही काही क्षण दुसऱ्या गायकांकडे थांबून त्याची गाणी ऐकली। असं वाटत होतं की प्रत्येक गायकांच्या आवाजात एक वेगळीच ताकद आहे। लोक सगळे तल्लीन होऊन ऐकत होते। काही जण उभे, काही बसलेले, काहींच्या डोळ्यात पाणीही होतं। आम्हीही खूप वेळ उभे राहून गाणी ऐकली। पाय दुखायला लागलेले। आम्ही शांतपणे एका बाजूला बसलो, पण मन मात्र त्या गाण्यामध्येच, बाबासाहेबांच्या विचारांमध्येच गुंतलेलं होतं। तेव्हाच मनात एक असा विचार आला, जर बाबा असते तर, जर बाबासाहेब आज जिवंत असते ना तर आपण कुठं असतो? आपल्या समाजाची स्थिती किती बदलली असती। त्यांच्या विचारांनी, त्यांच्या संघर्षांनी आजही लाखो लोकांना उभं केलं आहे। शिवाजी पार्कमध्ये बसून थोड्या वेळाने मला जाणवलं की आजचा दिवस फक्त एक कार्यक्रम नाही, एक भेट नाही, हा दिवस म्हणजे आपल्या अस्तित्वाची आठवण आहे। इथं बसून मी आजूबाजूला पाहत होते। कुठे लहान मुले जय भीम म्हणून धावत होती, कुठे वयोवृद्ध आजी आजोबा शांतपणे बसून ध्यान करत होते, कुठे आईवडील आपल्या मुलांना सांगत होते की हा तो माणूस ज्याने भारत बदलला। त्या क्षणी मला जाणवलं, बाबासाहेब फक्त पुस्तकातच नाही, फोटोमध्ये नाही, ते लोकांच्या मनात आहे, प्रत्येकाच्या चालण्यात, बोलण्यात, जगण्यात आहे। त्या शांत वातावरणात मलाही असं वाटलं की त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, समानतेचं, न्यायाचं, शिक्षणाचं, ते स्वप्न आपण अजूनही पूर्ण करण्याच्या प्रवासात आहोत। मी मनात म्हटलं, बाबासाहेब, तुमच्या विचारांना आम्ही कधीच मरू देणार नाही। तुम्ही दिलेलं तेज आज हजारो दिव्यापेक्षा जास्त उजळत आहे। थोडा वेळ मी तिथंच बसून राहिले। गर्दीतून येणारे जय भीमचे आवाज, दूरवर गाण्यांचे सूर आणि मनात बाबासाहेबांच्या आठवणी। असं वाटत होते की वेळ थांबला आहे, फक्त विचार, श्रद्धा आणि कृतज्ञता यांचाच प्रकाश उरला आहे। तिथे शांत बसून बाबासाहेबांच्या विचारांमध्ये हरवले होते। आणि तेव्हाच अचानक आमचे मम्मी, पप्पा, माझ्या मावश्या, वहिनी, माझे भाऊ सगळेच भेटले। इतक्या मोठ्या गर्दीत आपलेच लोक भेटले तेव्हा मनाला एकदम छान वाटलं। सगळ्यांसोबत थोड्या गप्पा मारल्या। कोण कुठून आलं, कधी पोहोचलं, कसा अनुभव आहे, आनंदात वेळ कसा गेला समजलंच नाही। त्यांनी आम्हाला आशीर्वादही दिला आणि मग तेही पुढे दर्शनासाठी निघून गेले। ते गेल्यानंतर आम्हालाही भूक लागली होती। सकाळपासून इतकं फिरलो, उभं राहिलो, कार्यक्रम ऐकले आणि मग आम्ही जेवणासाठी पुढे गेलो। तिकडे पाहिलं तर सर्वांसाठी अन्नदानाची इतकी सुंदर व्यवस्था होती। कोणालाही पैसे द्यायची गरज नव्हती, फक्त मनापासून दिलेलं भोजन। सर्व तिथं सगळं भात, आमटी, भाजी, चपाती सगळं गरमागरम, पाण्याचीही व्यवस्था सोय होती। स्वतःहून लोक पाणी देत होते, जेवायला बोलवत होते। लोकांची ही सेवा, हा मान, हे प्रेम पाहून खरंच मन भावूक झालं। बाबासाहेबांनी शिकवलेली समता, सेवा आणि बंधुता। जेवण झाल्यानंतर आम्ही हळूहळू घराच्या दिशेने निघालो। सगळीकडे एक वेगळंच वातावरण होतं। कुठे गाणी, कुठे घोषणा, कुठे शांतपणे चाललेले लोक, सगळीकडे एकच भाव जय भीम।
रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठे मोठे स्टॉल लावलेले होते. वेगवेगळ्या वस्तू, बाबासाहेबांचे फोटो, कॅलेंडर्स, पुस्तके, कीचेन, बुद्धिभूषणची फ्रेम्स, सगळं इतकं सुंदर. आम्हीही काही कॅलेंडर पाहिले, काही स्टॉलवर थांबून वस्तू बघितल्या. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि रस्त्यावर पाहिलं तर खूप भारी ट्रॅफिक जमलेलं होतं. गाड्या, बस, ऑटो सगळे हळूहळू पुढे सरकत होते. लोकांचे लोंढे रस्त्याने चालत होते. जिथे नजर टाकावी तिथे फक्त लोकच लोक. त्या सगळ्या गर्दीतून मार्ग काढत आम्ही स्टेशनकडे पोहोचलो. पण तिथलं दृश्य तर अजूनच जास्त. प्लॅटफॉर्मवर हजारो लाखो जमा झालेले. सगळे घरी परतण्यासाठी रांगेत, काही उभे, काही बसलेले, काही तिकीट घेतलेले. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि एक शांत श्रद्धा होती. लोकांची ही अव्याढ्य संख्या पाहून खरंच जाणवलं बाबासाहेबांचे विचार किती दूरवर पोहोचलेले आहेत. त्यांच्या नावाने आजही लाखो लोक एकत्र होतात. अशा त्या गर्दीतून आम्ही ट्रेन पकडली आणि हळूहळू घराच्या दिशेने निघालो. शेवटी थकलो होतो, पण मन मात्र खुश होतं. बाबासाहेबांची आठवण, गर्दीचा उत्साह आणि एक छान दिवस, बस एवढंच.